साठी इथे 1000 रुपयाचा 500 रुपयाचा कॅश प्राइज इथे आलेले आहेत त्यांचा आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करतो। बच्चा सामना सुरू करायचा आहे, सामना थांबवू नका, स्वागत सुरू राहील, सामना तात्काळ आपण सुरू करायचा आहे, नॉन स्टॉप। तर जस्मिन कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर आदरणीय शिरसाई साहेब यांच्या वतीने स्पर्धेसाठी इथे 10,000 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये सहकार्य करण्यात आलेले आहेत। क्षीरसागर साहेब आपलं आम्ही श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ यांच्या वतीने आभार व्यक्त करतो। सन्माननीय एकनाथ शेठ देशेकर साहेब रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष त्यांच्या वतीने स्पर्धेला 20,000 रुपयाचा आर्थिक सहकार्य आणि समालोचन ग्रुपसाठी बुद्रुक ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मोतीराम शेठ पाटील साहेबांच्या वतीने 1,000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो। चला साईनाथ बुवा, रामभाऊ, अनंत पाटील त्रिवेणी संगम आहे, आज एकाचा सन्मान करता येणार नाहीये। चला तिघांचा सन्मान केला जाईल। खेळ स्टार्ट असेल बघा, बोलू या प्रवीण टेंबे यांच्याकडे तत्पूर्वी डीजे सूरज जोडले जातील। ओ टू प्रवीण। थँक्यू सो मच महागुरु। तर आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। सरपंच उपसरपंच चषक 2025 पर्व क्रमांक 6 सुपर 12 मध्ये आपण पहिला सामना पाहिला, डोंगरचा पाडा विरुद्ध पालेश्वरी, आणि पहिली लढत स्वर्गीय कुशाल 11 गावदेवी डोंगरचा पाडा संघाने जिंकल्यानंतर तो संघ सुपर 6 मध्ये गेलाय। सुपर 12 ची लढत क्रमांक 2, एका बाजूला अमन ब्रिगेड आई गावदेवी वलवली संघ ज्याने टॉस जिंकला, तर सुरुवातीला फलंदाजी घेतली, आणि ऑपोजिटला आपण पाहतोय संघ एसीसी रोहिजन। पहिला बॉल मिस टायमिंग हवेमध्ये, सेकंड स्लिप बॉल पर्यंत पोहोचलाय, तोपर्यंत एकच धाव इथे कंप्लीट केली, क्विक सिंगल। संघाचं खातं इथे ओपन केलं जाते वलवली संघाकडून, आणि फलंदाजीला पाहतोय आपण ऋषिकेश चौधरी सोबत रत्नदीप चौधरी बंधू। वलवली म्हटलं तर एकेकाली टॉप 6 मध्ये ट्रॉफी उचलणारा संघ या मैदानावरती पाहायला मिळतो, आणि रोजन संघ म्हटलं तर यांना देखील एक सुवर्ण संधी आहे या मैदानावरती। परंतु मागची लढत आपण पाहिली तर पालेश्वरी संघ निश्चित थोडा निराश असेल, कारण की सुरुवातीला भरपूर डॉट चेंडू आले, टार्गेट छोटं होतं, आणि त्यानंतर शेवट फटके आणि जयेंद्र याची बॅटिंग तुम्ही जबरदस्त पाहिली। सामना क्रमांक 2 तुम्हाला आजचा पाहायला मिळतो, मेगा फायनल अंतिम रात्र। बॉल तयार, यॉर्कर बॉल, परफेक्ट यॉर्कर, ऑन साइडला ड्राईव्ह केला, 2 धाव घ्यायचा प्रयत्न, व्हेरी क्लोज, रन आउटची संधी, येस रन आउट। ऋषिकेश चौधरीचा वेगवान रनअप होता, परंतु रत्नदीपचं लक्ष केंद्रित झालं नाही या धावेकडे, आणि ते चुकी झाली आहे, चुकीला माफी नाही। फलंदाज बाद रत्नदीप चौधरी, वॉकिंग बॅक टू डग आउट। सन्माननीय लोखंडे साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे, मनपूर्वक स्वागत आहे। आणि गोलंदाजाने जरी एकाच षटकामध्ये 2 विकेट प्राप्त केलं, किंवा अथवा फलंदाजाने एकाच षटकामध्ये 6 चेंडूमध्ये जर 2 षटकार तडवले, तरी जस्मिनो कंपनीचे MD अर्थात मॅनेजिंग डायरेक्टर आदरणीय क्षीरसागर साहेबांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राइज दिले जाईल। 6 चेंडूमध्ये हा पराक्रम तुम्ही करू शकता। ओ टू प्रवीण। हे चुकी झाली आहे वलवली संघाकडून। रत्नदीप चांगला फलंदाज होता, परंतु तालमेल दोघांमध्ये नाही आहे, आणि त्या तालमेलच्या कमीमुळे रत्नदीप फलंदाज बाद झाला 1 वरती, संघ पोहोचलाय 2 वरती 1। अमन ब्रिगेड सन्माननीय प्रभाकर शेठ पाटील वलभचे उद्योजक आहेत, समाजसेवक आहेत, त्यांच्या माध्यमातून अमन ब्रिगेडच्या नावाने वलवली संघ इथे बॅटिंग करतोय। ऑपोजिटला पाहतोय एसीसी रोहिंजन अरुण 11 संघ। सम्मान दिला बॉलला, कारण मागील बॉलवरती विकेट गेला होता। ऋषिकेशला माहिती आहे की महत्त्वाची लढत आहे, संयम महत्त्वाचा असतो क्रिकेटमध्ये। क्रिकेटचा टीम सांगतो टेम्परामेंट, संयम तुमच्याकडे असलं पाहिजे। एखादा मोठा फलंदाज तुम्हाला बनायचा असेल तर संयम भरपूर महत्त्वाचा असतो मित्रांनो, कारण षटकाराने सामने जिंकता येत नाही, कधी कधी सिंगल डबल नाही तुम्ही सामने जिंकू शकता। रोजन संघ खेळतोय, आणि द व्हॉइस ऑफ महाराष्ट्र सन्माननीय मच्छिंद्र पाटील सरांचं इथे शुभागमन झालंय। मॅक्स या नावाने ते भरपूर प्रसिद्ध आहेत, आणि 2 दमदार समालोचक तुम्हाला आज या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील, एक रॉकस्टार प्रवीण गायकर आणि दुसरे मॅक्स मच्छिंद्र पाटील सर। सर्वेश बॉलिंगसाठी,
हो हो, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅट चेंडूचा संपर्क नाहीये. ओव्हर पिच बॉल टाकला होता गोलंदाजाने. प्रचंड व्हेरिएशन सर्व्हिसकडे. अभ्यासू गोलंदाज, चालाक गोलंदाज आहे. आत्ता त्याने स्नूटर बॉल टाकलाय, वेगवान, फास्ट अँड फ्युरिस. आणि या बॉलवरती 0 धाव. शेवटचे 2 मला वाटतं इथे चेंडू बाकी असतील. गोलंदाज सर्वेश, सर्वेश समोर विशाल आहे, तो देखील चांगला बॅटर. हेलिकॉप्टर उडवलाय, मागे क्षेत्ररक्षक जज करतो, झेल ड्रॉप. प्रयत्न चांगले होते, परंतु शेवटच्या 5व्या बॉलवरती फक्त 1च धाव मिळेल. शांत क्रिकेट तुम्ही पाहताय. P1 मध्ये फिल्डिंग रिस्ट्रिक्शन असताना वलवले संघाला हात खोलण्याची कुठलीच संधी गोलंदाज सर्वेश देत नाही. बघा, सर्वेशचं वय कमी आहेत, परंतु त्याची गोलंदाजी चांगली आहे, त्याचा अनुभव चांगला आहे, त्याचं व्हेरिएशन चांगलं आहे, त्याच्याकडे विविधता आहे, त्याच्याकडे योग्य टप्पा आहे. आणि हा योग्य टप्पा त्याला मात्र एक चांगला गोलंदाजाचा दर्जा देतोय आणि क्वालिटी गोलंदाजी आपण त्याची पाहतोय. शॉर्ट बॉल, अंतिम चेंडू मात्र खराब ठरला. हुक केला या बॉलला आणि पाठवलाय लॉंग लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या बॉलवर चौकार. हे आहे आमचे सँडी डीजे वलवली आणि सूरज चौधरी असतील, रोशन कडू असतील. एन्जॉय वेगळीच असतो खऱ्या अर्थाने. इथे अमन ब्रिगेड 11 गावदेवी वलवली अर्थात प्रभाकर शेठ पाटील वल्लभ यांनी पुरस्कृत केलेला संघ फलंदाजी करतो. आणि अमन ब्रिगेड 11 गावदेवी वलवली क्रिकेट संघाच्या फलंदाजांसाठी एक स्वर्ण संधी आहे. प्रत्येकी षटकारासाठी प्रेम शेठ पाटील वागलन यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राईज असणार आहे. वलवली म्हटलं तर क्वालिटी. हा तुम्ही जो मंडप डेकोरेशन पाहताय ना, आमचे शेवण मामा वलवलीचे, त्यांचा मंडप डेकोरेशन आहे. सँडी यांचा मंडप डेकोरेशन. आणि हा डेकोरेशन इतका बुक असतो की आयोजकांना यांची डेट कधीच भेटत नाही. आणि डीजे सूरज चौधरी म्हटलं तर क्या बात आहे, उनका तो क्या कहना. एक जबरदस्त डीजे वादक आहे सूरज, त्यांच्याकडे अनेक मिक्सिंग, अनेक चांगले गाणं आहेत, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. आणि त्यानंतर वलवली म्हटलं ना तर शेतकरी कामगार पक्षाचे कामगार नेते आणि दीपक कंपनीचे जनरल सेक्रेटरी प्रकाश म्हात्रे साहेब यांचा देखील उल्लेख केला जाईल, कारण की ते देखील या स्पर्धेमध्ये एकेकाली आता दुसऱ्याच रात्रीमध्ये जोडले गेले होते. पहिल्या शतकाचा खेळ संपलाय. 8वरती 1 मैदानामध्ये आला विशाल सोबत आहे ऋषिकेश. आणि गोलंदाजीला बदल करण्यात आलाय. समोर गोलंदाज संकेत पाटील. ओव्हर नंबर 2, पहिला डाव संकेत पाटील. मागील शतक खूप चांगलं ठरलं रोंजनसाठी. आणि रोंजन संघ म्हटला तर इथे आज मैदान गाजवण्यासाठी तो तयार आहे. संकेत बॉलिंग मार्कवर, अंगावरती टाकलेला बॉल आतमध्ये आला. बॅटर थोडासा कन्फ्यूज झाला. डबल माइंड आणि खूप चांगली गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी संकेत देखील करतो. त्याच्याकडे देखील आता व्हेरिएशन पाहायला मिळालं पहिल्या बॉलवरती. सध्याचं क्रिकेट बदललंय, कारण की आत्ताच्या क्रिकेटमध्ये तुमच्याकडे व्हेरिएशन पाहिजे. आत्ताचा क्रिकेट फलंदाजाचा असतो, परंतु जर तुम्हाला लेग कटर बॉल टाकता येत असेल, ऑफ कटर बॉल कसा टाकायचा, स्नूटर बॉल, त्यानंतर कॅरम बॉल कसा टाकायचा, हे तुम्हाला माहिती पाहिजे. पंच आक्षेप घेतलाय गोलंदाजावरती फलंदाजाने. चला, तिसरे पंच विनय गावंडला विनंती करतो ऑन स्क्रीनवरून हा निर्णय आपण द्यायचा आहे. गोलंदाजाला वॉर्निंग देखील देण्यात आलंय. ऑन स्क्रीनवर विनय गावंड चेक करतील. संकेत पाटील बॉल तयार. बॅट चेंडूचा थोडा खराब संपर्क, बॅटकॅटने बॉल मागे जातो. रनआउटची संधी. पुन्हा एकदा तालमेल खराब ठरलं आणि यावेळी बचावले गेले विशाल. ऋषिकेश असं पाहिलं गेलं तर ऋषिकेश आणि विशालची जोडी, मात्र ऋषिकेश बचावला गेलाय. मागील बॉलवरती ऋषिकेशने घाई केली, त्यावर रत्तदीप बाद झाला. आता विशालने घाई केली, मात्र ऋषिकेश बचावलाय. 1च धाव या बॉलवरती मिळेल. सध्या शांत क्रिकेट तुम्ही पाहताय. सरपंच उपसरपंच चषक A1 स्पर्धा, A1 क्वालिटी आणि स्टँडर्ड ऑफ क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळते. हे मिनी वानखेडे मैदान आणि समोर जे प्रेक्षक बसलेत ना मच्छिंद्र सर, असं वाटतं की TV बघायला बसलेत. इतका चांगला त्यांना लोकेशन तिथे मिळालाय, जबरदस्त. आणि प्रेक्षकांची तुडुंब गर्दी समोर त्या टेकडीवरती या सामन्याचा आनंद घेताना. हा मिनी वानखेडे आहे मित्रांनो. मिस टायमिंग, बॅटची कडा, बॉल अवे, शॉर्ट फाईड लेग, जज करतो, झेल ड्रॉप झालाय रोंजन संघाकडून. विशाल होता बॅटर, तो वाचलाय. मात्र या मैदानावरती पाहिलं 2 चेंडूवरती काहीतरी नवीन घडलं. एकदा ऋषिकेश रनआउटसाठी बचावला गेला, आता विशाल झेल बाद होताना वाचला. त्यामुळे धावा 1ने पुढे जातील 11. गोलंदाजाला काहीच फरक पडत नाही. सिंगल येत आहेत.
गोलंदाजी एकदम आनंदाने ते करतोय. संकेत पाटीलचं व्हेरिएशन कमालीचं आहे, कारण मोठे फटके येत नाही. तो संतुष्ट आहे आपल्या बॉलिंग परफॉर्मन्सने आणि त्यांना देखील माहिती आहे की 4 शतकाची लढत आहे. त्यामुळे 4 शतकामध्ये अशा सिंगल डबलने रोंजन संघाला काहीच फरक पडणार नाही. परंतु वलवली संघ हा महान संघ आहे. बोला तयार. यावेळी बॉल पहा, जबरदस्त व्हेरिएशन, रनआउटची संधी, डायरेक्ट हिट, फलंदाज बाद. विशाल बाद होतोय. जबरदस्त रनआउट करताना विकेट किपर सुजित, काय कमालीचा विकेट किपिंग त्याने दाखवलाय. 1 सेकंडमध्ये काम तमाम करून टाकलं. विशाल बाद. दुसरा विकेट अमन ब्रिगेड गावदेवी वलवली. तर सन्माननीय प्रकाश म्हात्रे वल्लभ यांचं इथे आगमन झालेलं आहे या व्यासपीठावर. आज 3 पंच आपण इथे पाहतो प्रवीण, आणि भोलानाथ शेठ पाटील आणि राजू दादांनी काल फरमाईश केली होती की पंच हरी यांच्याकडे वेळ असेल तर कॉल करा, परंतु आज हरी त्यांना उपलब्ध होऊ शकलं नाही आहे. जे डान्सिंग पंच म्हणून सध्या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने एक नामांकित पंच आहेत, परंतु काही कारणास्तव त्यांना या स्पर्धेत येता आलं नाही आहे. अंपायर हॅरी म्हटलं ना तर त्यानंतर अंपायर गोट्या, अंपायर माटे असे अनेक डान्सिंग अंपायर पाहिलेत आपण. आणि तुमचे खास मित्र शिंदे सरकार यांचं देखील इथे आगमन झालंय. 11 वरती 2 गोलंदाजी मात्र भन्नाट फॉर्ममध्ये, अफलातून क्वालिटी गोलंदाजी रोंजन संघाची. रोंजन संघ मला असं वाटतं की आज चषकाचा मानकरी ठरू शकतो या भन्नाट फॉर्मने कंटिन्यू जर त्याने गोलंदाजी केली तर. बोला तयार. मिस टायमिंग, पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक स्वतः बॉलर जज करतो या बॉलला आणि झेल बाद. सुयोग मात्रे परतलाय. वलवली संघाचा तिसरा गडी बाद होतोय 11 वरती. मात्र जे काही स्वप्न वलवली संघाने पाहिलं होतं, मात्र ते स्वप्न त्यांच्या डोळ्यासमोर थोडंसं कमी पडताना पाहायला मिळतंय. महागुरु काय म्हणाल या गोलंदाजीबद्दल, ज्याप्रमाणे संकेत पाटील गोलंदाजी करतो? निश्चित स्वरूपात गोलंदाजाचं प्रवीण इथे कौतुक करावं लागेल. अतिशय लेंथ, लाईन आणि दिशा याच्यावर नियंत्रण ठेवलेलं आहे. एका बाजूला जर आपण विचार केला, अमन ब्रिगेड 11 गावदेवी वलवली क्रिकेट संघाची सर्वाधिक मोठी ताकद आहे फलंदाजी. मधल्या फल्लीमध्ये आपण नेहमी पाहतो विशाल चिंद्रकन असेल, सुयोग म्हात्रे हे नेहमी तारणन ठरलेले आहेत. परंतु आता अजूनही या सामन्यामध्ये निश्चित स्वरूपात जर आपण विचार केला, हे दोन्ही तुल्यबल संघ आहेत आणि प्रेक्षकांना हा सामना बघण्यास खूप मजा येईल. ज्या खेळाडूने दुसऱ्या रात्रीमध्ये 4 षटकार लगातार मारले, तो सुयोग मात्रे 0वर बाद झालाय. हो, ही दुःखाची गोष्ट आहे वलवली संघासाठी, कारण सुयोगने दुसरी रात्र गाजवली. अक्षरशः षटकारांचा त्याने पाऊस पडला, परंतु आत्ता संकेत पाटीलने त्याला 0वर बाद केलाय. शेवटचा 1 बॉल बाकी. 11 वरती 3. भन्नाट गोलंदाजी, क्वालिटी क्रिकेट. रोहित संघाची बॉलिंग अटॅक प्रचंड फॉर्ममध्ये आहेत ते. पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये, परफेक्ट टायमिंग, स्लॉटमध्ये आलाय आणि पाठवलाय वानखेडेच्या प्लॉटमध्ये. आउट ऑफ द पार्क, इन टू द फॅन्स. षटकार. अमन 11 क्रिकेट संघाच्या फलंदाजाने षटकाराची आतषबाजी केली. त्यासाठी जस्मिन कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर आदरणीय क्षीरसागर साहेबांच्या वतीने फलंदाजासाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज जमा झालेला आहे. हे नामांकित स्पर्धा मित्रांनो. A1 आणि उपसरपंच चषक का म्हटलं जातं, कारण की या स्पर्धेमध्ये सुपर 12 जो खेळाडू या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच ठरेल त्याला ब्रँडेड शूज, DSC चे शूज दिले जातील आणि त्यासोबत BMW ची ब्रँडेड कॅप त्या खेळाडूला दिले जाईल. षटकार मारलाय फलंदाज ऋषिकेशने, आशिष पाटीलने. व्यासपीठावर आताच एक महाराष्ट्रातील नामांकित क्रिकेट समालोचक आमचे परममित्र मच्छिंद्र पाटील सरांचं आगमन झालेलं आहे. रोंजन गावाची ओळख आहे. रोंजन क्रिकेट संघ मैदानामध्ये दाखल केलं आहे. स्वागत आहे आपलं. आशिषचं कौतुक करावं लागेल. 500 रुपयाचा कॅश प्राईज इथे जिंकलेला आहे आशिषने. 17 धावा, 17 वर 3. करंट रन रेट पाहिला 8.5 रन पर ओव्हर आणि या रन रेटने 34 धावा बनू शकतात, परंतु 34 नाही 50 धावाची आकडा इथे गाठावं लागेल तो वलवली संघाला. गोलंदाजीसाठी आलाय तो गोलंदाज क्रमांक 3 वर रुपेश पाटील. मॅच ऑन. पहिला बॉल, शॉर्ट बॉल, प्रॉपर टायमिंग, टॅलेंटेड फटका, बॉलला दिशा दिली. हवाई सफर, हवाई यात्रा आणि आशिष पाटील नंतर ऋषिकेश देखील परतलाय. स्टँड अँड डिलिव्हर. षटकार.
किंग मेकर बनलाय तो ऋषिकेश चौधरी, त्याने देखील षटकार मारलाय. लगातार 12 धावा 2 बॉल वरती आल्यात आणि जबरदस्त खेळ रंगलाय. वलवली संघ हम भी किसी से कम नाही. एकापेक्षा एक खेळाडू आज A1 सरपंच चषकामध्ये उपसरपंच चषकामध्ये A1 खेळ करतायत आणि A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार ऋषिकेशच्या बॅटमधून. बॉल तयार. पुन्हा एकदा इनसाइड आउट इनफिल्ड च्या वरून 2 फिल्डरच्या मागे बॉल पडलाय. प्रेक्षक बनले खेळाडू आणि खेळाडू बनले प्रेक्षक. हा बॉल समोर मारलाय व्ही शेप मध्ये. बॅक टू बॅक दुसरा षटकार ऋषिकेश चौधरीच्या बॅटमधून. काय जबरदस्त तो बॅटिंग करतो. स्टंपच्या जवळ बॅकफुटला गेला, पंच केला आणि हा बॉल हवेमध्ये हवाई यात्रा परफेक्ट कॅमेरा कॅचअप केला या बॉलला. झेल सुटल्यानंतर हा षटकार आलाय. डायरेक्ट ढगात हा बॉल गेलाय आणि ढगात बॉल गेल्यानंतर 2 षटकार तुम्ही पाहिले गगनचुंबी. या 2 षटकाराने धावांचा पाऊस. मागच्या 3 बॉल 18 धावा आल्या. मॅचचा टर्निंग पॉईंट. एकूण धावा 29 वरती 3, 7 वरती 19 वरती खेळतो ऋषिकेश. काय जबरदस्त बॅटिंग आहे. सामन्याचं चित्र आता थोडंसं विचित्र पाहायला मिळते आणि मॅचचा हे टर्निंग पॉईंट आहे. 3 षटकार. मॅच ऑन. बेहद रोमांचक सामना. प्रभाकर शेठ पाटील यांचा संघ जे वलभचे उद्योजक आहेत, समाजसेवक, आणि त्याने स्पॉन्सर केलाय अमन ब्रिगेड वलवली संघाला. आणि वलवली संघ देखील कमी नाही. एकेकाली वलवली संघाने टॉप 6 मध्ये इथे चषक जिंकला होता. पण तो रोंजन संघाला ही संधी आहे की एक नवीन संघ, नवीन चेहरा या वलभच्या मैदानावरती आम्हाला पाहायला मिळेल. या संधीचं सोनं करणार का रोंजन संघ हे देखील पाहायला लागेल. फलंदाजचे शेजारी आता थोडेसे वाढले गेलेत. आपण पाहतोय इथे एक खेळाडू समोर ठेवला गेला अम्ब्रेला फिल्डिंगमध्ये आणि पंच त्याला वॉर्न करतायत की आपली सावली विकेटवरती पडली नाही पाहिजे. हे खूप महत्त्वाचं असतात नियम. हा 2 पंच इथे आमचे लालचंद गावण वाघिवलीवाडा, अनिल टेंबे वलभ सध्या चर्चा करतायत. जबरदस्त बॅटिंग. काय जबरदस्त फॉर्ममध्ये. ऑन हॅट्रिक बॉल. 2 बॉल 2 षटकार ऋषिकेश चौधरी. मात्र रत्नदीप नाराज होता जेव्हा तो रनआउट झाला. मात्र आता संघ खुश आहे. पुन्हा एकदा त्याच अँगलने लो लुक शॉट. नो लुक शॉट जस्ट लाईक राशिद खान. आणि हा बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. 3 बॉल 3 षटकार. बॅक टू बॅक हॅट्रिक. महागुरु काय जबरदस्त खेळ आहे. जिथे सुरुवात खराब झाली मात्र शेवट गोड करतोय तो म्हणजे ऋषिकेश चौधरी, कॅप्टन ऑफ द टीम. तर ऋषिकेशसाठी पुन्हा एकदा इथे क्षीरसागर साहेब जेस्मिनो कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत, त्यांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राइज जमा झालेला आहे. तर इथे आपण पाहू शकाल गावदेवी कन्स्ट्रक्शनचे ओनर, वलवली संघाचे कंदे समर्थक सन्माननीय विनोद शेठ चौधरी साहेब, आपलं सहर्ष स्वागत. आमचे सत्यवान मात्र आपलंही सहर्ष स्वागत करतो आम्ही या स्पर्धेच्या वतीनं. आणि गोवर्धन पालेकर साहेब आपलंही सहर्ष स्वागत. 4 षटकार आलेत. एकदा टाल्या होऊन जाऊन दे वलवलीचे प्रेक्षक. काय धम्माल मॅच आहे. आयवा कॅच साठी देखील पारितोषिक आहे आणि ज्याने आयवा कॅच पकडली आहे ते प्रेक्षक आले. थांबा, थोडा वेळ वेट करा. मॅच रंगली आता. रंगतदार सामना. आयवा कॅच साठी 200 रुपये आणि ब्रँडेड टी शर्ट संतोष शेठ पाटील, 500 रुपये आणि ब्रँडेड टी शर्ट संतोष शेठ पाटील, ज्ञानेश्वर पाटील यांच्याकडून देण्यात येतील. डॉट बॉल. 4 षटकार नंतर पहिला डॉट बॉल आलाय. 24 धावा मागच्या 4 बॉलवर आणि काय सामना रंगलाय. फुलटॉस बॉल. कट केल्या बॉलला मागे फिल्डर नाहीयेत. डीप बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषा पलीकडे आणि मागील 6 बॉलवर 28 धावांचा मार बसलाय. तो म्हणजे गोलंदाज रोंजन संघाच्या गोलंदाजांना. आणि धाव फलकावरती आपण एकूण धाव पाहतोय 39. शेवटचा एक चेंडू इथे बाकी असेल. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 3. 39. रंगतदार सामना. रंगतदार अवस्थेमध्ये जो प्रत्येक प्रेक्षकांना पाहायला आवडतो आणि प्रेक्षक असेच सामने पाहायला येतात जिथे ट्विस्ट असतात, टर्न्स असतात, टर्निंग पॉइंट असतात. टॅप केल्या या बॉलला कव्हरकडे मारण्याचा प्रयत्न. 1 धाव कंप्लीट केली गेली. ऋषिकेश स्वतःकडे स्ट्राईक ठेवणार. लास्ट बॉलवर 1 रन कंप्लीट केल्यानंतर धाव फलकावरती 3 षटकाचा खेळ संपलाय. एकूण धावा 13.33 रन रेटने 40. 3 विकेट.
तर निश्चित स्वरूपात बघा प्रेक्षकांसाठी सुद्धा इथे बक्षिसांची आतषबाजी झालेली आहे. आमचे स्पर्धा ऑर्गनायझर ॲपकोटेक्स कंपनीचे जे लीडर आहेत ज्ञानेश्वर पाटील वलभ यांच्या वतीने प्रेक्षक जेलसाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज असेल, मात्र टी शर्ट नसणार आहे. टी शर्ट महागुरु आपण या स्पर्धेमध्ये काय नाही पाहिलं, सर्व काही पाहायला मिळालंय. बघा आज फायनलच्या प्रत्येक सुपर 12च्या मॅन ऑफ द मॅचसाठी तुम्ही एक कॅप पाहताय, ब्रँडेड शूज पाहताय आणि प्रेक्षक कमाल कॅचसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आणि त्याच्यानंतर प्रत्येक दिवशी खऱ्या अर्थानं मॅन ऑफ द मॅचसाठी टी शर्ट देखील आपण पाहिल्यात. इतकी भरघोस पारितोषिक भोलनाथ शेटपाडी साहेब यांच्या दमदार नेतृत्व आपण पाहताय. ना निश्चित स्वरूपात प्रवीण जर आपण विचार केला श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ आयोजित या स्पर्धेची चर्चा ही रायगडमध्ये नव्हे तर आज ठाणे जिल्ह्यामध्ये आताच बुर्दुलचे माजी सभापती आदरणीय सुरेश शेठ पाटील साहेबांनी स्पर्धेचं कौतुक केलं की एक दमदार स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीसाठी आलेल्या आहे. सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या प्रतिसादामध्ये सरपंच उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धेचं आपण इथे स्वागत करूया. वळूया पुन्हा एकदा सामन्याकडे. आणि हो एक पारितोषिक देखील राहिले ते म्हणजे न्यूज स्वरूप बजरंग म्हात्रे यांच्याकडून हॅट्रिक माफ करा 50 धावा जो फलंदाज काढेल त्याला ब्रँडेड टायटनचा वॉच दिला जाईल आणि 3 फलंदाजांना ते मिळाले आणि मॅडन ओव्हरसाठी देखील ब्रँडेड वॉच आहे बजरंग म्हात्रे यांच्याकडून. पारितोषिकांची कमी नाही आहे आणि हे पारितोषिक खेळाडूंसाठी आहे, प्रेक्षकांसाठी देखील आहे, सर्वांसाठी आहे. सर्वांचा विचार केला आयोजकांनी या स्पर्धेमध्ये. 40 धावा 3 विकेट शेवटचा गोलंदाज आला. एक अनुभवी पंच आणि एक अनुभवी गोलंदाज सचिन कडू. सचिन कडू लेग ब्रेक ऑफ ब्रेकसाठी प्रसिद्ध आहे. स्विंग टू मिस असा गोलंदाज नेहमी चर्चेमध्ये राहिलाय. परंतु समोर भन्नाट फॉर्ममध्ये असलेला जो सेट झालाय ऋषिकेश चौधरी वलवली संघ. हो काय फटकेबाजी आहे. फ्लिक ऑन द रिक्स, चेंडूला फक्त दिशा दिली गॅपमध्ये मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. ऋषिकेश चौधरी नावाचं वादळ घोंगावतो मिनी वानखेडेमध्ये. चौकार. सामना काय दमदार फटकेबाजी केली ऋषिकेशने. 12 बॉलमध्ये 34 वरती तो खेळतोय आणि आता त्याची बॅटिंग धमाकेदार झाली आहे. धावांचा पाऊस पडलाय, धावा खोऱ्यानं बनतायत आणि खोऱ्यानं धावा बनवणारा हा तो नाविक आहे फलंदाज. त्याचं नाव आहे ऋषिकेश चौधरी. संपला नाही, संपणार नाही ऋषिकेशचा दरारा या मॅचमध्ये. भन्नाट फॉर्ममध्ये तो आज. सचिन कडू गरज नव्हती या फटक्याची कारण सरळ बॅटमध्ये तुम्ही 34 धावा काढल्या आणि पहिल्यांदा रिव्हर्सचा वापर केला तिथे देखील पंच दर्शवतात. बॅटकॅटने 1 धाव मात्र झेल सुटला असं म्हणू शकतो आणि 1 रनने स्कोर बोर्डवरती टीमची धावसंख्या आपण पाहतोय 45. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. तुम्ही पाहताय टॉप 12 सुपर 12चा दुसरा सुपर डुपर सामना. पहिला सामना जिंकला डोंगरचा पाडा संघाने, त्या संघाला 1 चषक मिळेल. त्यानंतर कानपोले संघ सुपर 6 मध्ये त्या संघाला 1 चषक मिळेल आणि त्यानंतर आपण जर पाहिला तर नितलाच संघ संग्राम इलेव्हन त्याला देखील 1 चषक मिळेल. त्यामुळे 3 जागा इथे बाकी असतील टॉप 6 मध्ये. 3 तिकीट. शॉर्ट बॉल पुन्हा अपील केली बॅटकटची. पंच फिंगर गोज अप, बॅटर आउट. इनसाइड एज फलंदाज बाद आशिष पाटील. पंचेचाळीस वरती 4 आशिष बाद झाला. आता येतो कॅप्टन मुकेश शेलाटकर. परंतु ऋषिकेश चौधरीने सर्वांची मनं जिंकली. काय जबरदस्त पिकअप शॉट त्याने मारले. ऋषिकेशचा विचार केला तो आता 13 बॉल 35 वरती खेळतोय आणि ऋषिकेशचे षटकार पाहिले तर त्याने तब्बल 3 षटकार आणि 3 चौकारांचा मारा केलाय. वलवले संघ म्हटला तर आमचे नामांकित समालोचक सत्यवानजी म्हात्रे असतील, मेघनाथ म्हात्रे सर यांचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे. खूप नामांकित समालोचक आहेत. आणि त्यानंतर गोविंदजी पाटील यांचं देखील आपण आभार व्यक्त करूया आणि गोवर्धन पालेकर साहेब यांचा देखील चांगला पाठिंबा असतो या संघाला. मॅच ऑन. 3 बॉलचा खेळ बाकी. मुकेश शेलाटकर अंगावरती हा बॉल लागलाय आणि यावेळी ऑफ ब्रेकचा वापर केला सचिन कडूने. सचिन कडूची खासियत आहे मित्रांनो, तो कधी ऑफ ब्रेक करतो, लेग ब्रेक करतो, चेंडू थोडासा कमी गतीने टाकतो आणि हा विविधता व्हेरिएशन त्याच्याकडे. क्रिकेटमध्ये अनेक पावसाळे त्यांनी पाहिलेत, ज्याप्रमाणे महागुरूने क्रिकेटमध्ये अनेक पावसाळे वाले उन्हाळे पाहिलेत त्याप्रमाणे सचिन कडूला देखील तो अनुभव आहे. 46 शेवटचे 2 बॉल. पहिला डाव कमी गतीने टाकलेला बॉल. ही खासियत आहे, ही खासियत आहे सचिन कडूची. प्रचंड व्हेरिएशन त्याने दाखवलं
आणि पंच आम्हाला दर्शवतील की इथे फलंदाज बाद आहे कारण की बॅटकट लागली होती. जर विदाऊट बॅटकट हा चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये गेला असता तर मात्र फलंदाजाने इथे आऊट दिलं नसतं, क्रॉसिंग झाली नाही असं म्हटलं असतं. परंतु इथे बॅटवर बॉल लागलाय आणि मुकेश शिलाटकर इथे बाद होतोय. शेवटचा एक चेंडू बाकी. पहिला डाव तुम्ही पाहते धाव फलकावरती 46 आणि तुम्ही पाहतात सुपर 12चा दुसरा धमाकेदार सामना. टार्गेट सेट बॉल ऋषिकेश चौधरी 14 बॉल 35 वरती खेळतोय. सुपर मॅच. एका बाजूला खारघर विभागाचा संघ रोहिंजन आणि दुसऱ्या बाजूला MRDCचा संघ वलवली. शेवटचा बॉल हाफ ट्रॅकर क्रॉस बॅटने पाठवलाय मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. गोलंदाजच्या मस्तकावर दस्तक देणारा फटका आणि तो आहे ऋषिकेश चौधरीचा षटकार. एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत ऋषिकेशसाठी कारण ऋषिकेशने धावा केल्या 41 आणि संघ पोहोचलाय 52 वरती. त्यामुळे 95% धावा या एका फलंदाजाच्या या मॅच मध्ये आहेत आणि जिंकण्यासाठी अरुण 11 रोहिंजन संघाला करायच्या आहेत 53 येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये. तर यानंतरची लढत असेल परी हर्षल 11 मुरबी विपक्ष धारावी क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. इथे आता मान्यवरांच्या दमदार एंट्री होतील मित्रांनो. आज 5 दमदार एंट्री होणार आहेत. तर प्रेक्षक कमाल झेलचा जो मानकरी ठरलेला आहे त्यांनी लगेचच स्टेजवर यायचे आहे. व्यासपीठावर यावं आपण. गणेश गावण साहेबांच्या शुभास्ते खऱ्या अर्थाने त्याचा गौरवविधी केला जाईल. आणि कृष्णा टेंबे तर इथे या दोन्ही व्यक्तिमत्वांच्या शुभास्ते प्रेक्षक कमाल झेलचा मानकरी ठरलेला आहे. रणजित एकच राई रणजित भाई रणजितने 500 रुपये इथे कॅश प्राईज जिंकलेल्या आमच्या ज्ञानेश्वर दादांच्या वतीने पुरस्कृत केलेले आहेत. तत्पूर्वी इथे नाणेफेक केली जाईल. मुरबी विपक्ष आहे परी हर्षल 11 मुरबी. टेंबे साहेब या आपला सन्मान इथे केला जाईल. टेंबे साहेबांचा इथे सन्मान इथे केला जाईल. मान्यवरांचा इथेची सन्मान इथे केला जात आहे. महाराष्ट्र राज्य ST महामंडळामध्ये गेली 35 वर्षे ज्यांनी अविरत सेवा केली ते आमचे मित्र सुरेश शिंदे साहेब उत्कृष्ट समालोचक आगमन झालेला आहे. आणि आवर्जून उल्लेख केला जाईल ते म्हणजे आमचे गावातील एक समाजसेवक तंटामुक्त अध्यक्ष बंडूजी पाटील साहेब यांचा आवर्जून उल्लेख केला जाईल कारण की खूप मोठे व्यक्तिमत्व आहेत मित्रांनो. समाजसेवा करणं त्यांना नेहमीच आवडतं महागुरू. आणि आज देखील मला वाटतं शेवटच्या रात्री ते या स्पर्धेमध्ये आलेत. बंडूजी तुमचं हार्दिक स्वागत करतो आम्ही. क्रिकेटची प्रचंड आवड आहे त्यांना देखील. तर थँक्स निश्चित स्वरूपात इथे मान्यवरांचा सुद्धा आपण सन्मान करणार आहोत. बाबूराव फडके सुरेश भोईर यांचा खरं त्याने आपण यापूर्वी सन्मान केला. लोखंडे साहेब यावं आपण आपला सन्मान इथे केला जाईल. तर नाणेफेकीसाठी मुरबी क्रिकेट संघाचे संघनायक आणि धारावी क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. सामन्याला पण या लोखंडे साहेब या. कृष्णा टेंबे आणि लोखंडे साहेबांचा इथे सन्मान केला जाणार आहे. समाजामध्ये वावरत असताना विचारांचा वसा कामगार क्षेत्रामध्ये वावरत असताना त्यांनी जोपासण्याचं काम केलेलं आहे आणि त्यांचा यथोचित सन्मान इथे केला जाणार आहे. काही क्षणातच आपण पाहतो सन्मान्य प्रेमशेठ पाटील वाकल्यान यांचे सुपुत्र नयन पाटील यांचं काही क्षणातच इथे आगमन होईल. की दमदार एंट्री आपल्याला बघायला मिळणार आहे. चला सामन्याकडे बोलूया. यापूर्वी आवाज आपण ऐकला प्रवीण टेंबे यांचा आवाज ऐकलं. आता बोलणार आहोत मच्छिंद्र पाटील सर मॅन फ्रॉम रोंजन यांच्याकडे बोलूया. हा मैदानामध्ये दाखल व्हायच्या बघा. अलो चेक सँडी थोडा बेस कमी कर. अलो चेक सँडी थोड़ा याचं बेस कमी कर. अलो चेक थैंक यू. नमस्कार सत श्री अकाल आदाब सभी दर्शकों का फिर एक बार प्रतियोगिता में स्वागत करेंगे. आज की रात कयामत की रात, आज की रात जश्न की रात. चलेंगे दोस्तों फिर एक बार रुक करेंगे मैदान के ऊपर. 53 का लक्ष्य बीच मैदान के ऊपर सरपंच उपसरपंच ट्रॉफी का 2025 का शानदार सफर. क्या लग रहा है मैदान? ऐसे लग रहा है कि वानखेड़े स्टेडियम में प्रतियोगिता खेली जा रही है और उसी अंदाज में मैदान दिखाया जा रहा है.
अरबिक जोड़ी मैदान के ऊपर ऋषि चौधरी के बल्लेबाजी की क्या बोलबाला है मैदान के ऊपर। उन्होंने अपनी टीम के लिए 15 गेंदों में 41 की नॉट आउट पारी के लिए और क्या शॉट लगा मैदान के ऊपर, देखने लायक थे मैदान के ऊपर। चलेंगे रुक करेंगे जीत के लिए 4 रन का मुकाबला, 53 का लक्ष्य। रात का समा संगीन मुकाबला, रंगीन माहौल होगा। 8:47 हो चुके हैं। दर्शकों की तादाद काफी मात्रा में, सभी काम स्वागत करना चाहेंगे। हमारे साथ प्रवीण गायकर है, प्रवीण टेम्बे है, रॉकिंग हमारे, और हमारे महागुरु एमडी गर्गे हमारे साथ जुड़ चुके हैं। स्वागत है आपका भी। हमारे सुधीर अगलवे जिनके बेहद खूबसूरत स्कोरिंग ये हमारे कॉमेडी बॉक्स दिखाया जा रहे हैं, स्वागत है आपका। मैं मचिंद्र पाटिल स्वागत करना चाहूंगा। हालांकि आज की रात जश्न की और रात है, और आज की रात बिल्कुल कयामत की रात है। रुक करेंगे 4 का मुकाबला, बहुत ही बड़ी मंजिल यहाँ पर छुई है वाली टीम ने, और अरुण क्रिकेट टीम के पास है लक्ष्य 53 का लक्ष्य। टॉस जीतकर पहले बल्लेबाज करने का फैसला उनका सही साबित हुआ। आज तक इस प्रतियोगिता में यही देखा इस टीम के वजह से। गेंदबाज तैयार, बल्लेबाज के लिए साकिब आते हुए ऋतिक पाटिल उनका साथ देगा, सौरभ पाटिल गेंदबाजी में आते हुए ऋषि चौधरी। फुल टॉस गेंद, ईट का जवाब पत्थर से, पहले गेंद पर कट कर दिया गेंद को। P1 का शानदार इस्तेमाल, कोई मौका नहीं रोकने के लिए, गेंद सीमा पर, शानदार चौका। पर क्या पर बीमर के लिए, जी हाँ, हालांकि यहाँ पर जरूरत श्रीमती की नहीं, यहाँ पर जरूरत है चौके छक्कों की, क्योंकि बड़ा लक्ष्य मैदान पर आपको खड़ा करना है, उसका पीछा करना है, तो इस प्रतियोगिता में इसी तरह से बल्लेबाजी करनी होगी। हालांकि आरोग्य की टीम रोहिंजन टीम ने हाल ही में जो प्रतियोगिता चल रही युवक ट्रॉफी, युवक कांग्रेस ट्रॉफी खारगर के मैदान के ऊपर पारवे, जिनके माध्यम से वहां पर ये टीम पहुंच चुके हैं 2 मुकाबले जीतकर सुपर 8 में, और ये टीम फिर एक बार मैदान के ऊपर जलवा दिखाती हुई। सभी दर्शकों का इस प्रतियोगिता में हम स्वागत करना चाहेंगे। दर्शकों से खचाखच भरा हुआ स्टेडियम, जिसे मिनी वानखेड़े स्टेडियम कहा जाता है। और हालांकि इस प्रतियोगिता में जब भी हम कमेंट्री करने के लिए आते हैं, तो यहाँ पर जो धुंधली रोशनी होती है वो काफी बढ़िया होती है। अगर पिच के ऊपर कहीं भी आप सुई भी रखोगे तो उसे बड़े आराम के साथ बिना चश्मे से देख सकते हैं। इतनी रोशनी मैदान पर अक्सर इस मैदान पर देखी जाती है। हमारे लाडला आयोजक सम्मानीय राजेश जी पाटिल, बोरनाचेट पाटिल, फेयर डिलीवरी यह शुरू करेंगे मैदान के ऊपर। आज हमारे पास समय की कमी होगी, क्योंकि आज कई मुकाबले खेलने जा रहे हैं। 48 टीमों का यह प्रतियोगिता में हिस्सा लेना और इस प्रतियोगिता में हमें शरीक होना हमारे लिए भी अपने अपने बहुत बड़ी उपलब्धि है। पहले गेंद पर जिस ऋषिकेश ने शानदार बल्लेबाज की थी, उसका स्वागत किया ऋतिक ने, पहले बन चौका। और ये देखिए फिर एक बार स्केट ड्राइव करते हुए खिलाड़ी वहां पर मौजूद, पार थी वहां पर, लेकिन काफी तेजी से आए थे, 1 रन जरूर मिलेगा। अच्छी कोशिश मैदान के ऊपर। ये वही नामी बल्लेबाज है जिस बल्लेबाज की हमने चर्चा की, जो अब समय गेंदबाज के लिए प्रस्थान कर रहे हैं। ये हालांकि कम उम्र के खिलाड़ी, तजुर्बा काफी कम है, लेकिन खेल काफी शानदार के इस खिलाड़ी ने सभी को प्रभावित करने वाली अजीम और शान बल्लेबाज की मैदान के ऊपर अब उनको गेंदबाज का मौका दिया गया है। सौरभ साइक पर आते हुए, हाथ को मिट्टी लगाते हुए, ग्रिप को मजबूत करने की कोशिश करते हुए, हालांकि हौसला मजबूत करना होगा, लंबा लक्ष्य मैदान पर यहाँ पर खड़ा करना है, 53 का पीछा करना है, और टीम का स्कोर 52 हो चुका है। जब पहले बल्लेबाज की वाले टीम ने इस बीच आपकी बार शॉर्ट ऑफ प्लेन गेंद, इस गेंद के ऊपर अक्सर चौके छक्के देखे जाते हैं, लेकिन फुटवर्क का इस्तेमाल नहीं है। क्रिकेट में फुटवर्क और मोबाइल में नेटवर्क जरूरी है, तभी संपर्क होता है, और यहाँ पर संपर्क नतीजा आपके सामने। डॉट की समाप्ति, शानदार वापसी गेंदबाज की, पहले गेंद पर चौका, उसके बाद सिंगल, और इसके बाद डॉट की समाप्ति। 3 गेंदों का कैच समाप्त हुआ। टीम का स्कोर है 5 रन, लंबी मंजिल मैदान के ऊपर, और ऋषि चौधरी की P1 में एक शानदार वापसी मैदान पर। मजा आएगा खेल का, बने रहना हमारे साथ। इस बीच इस दफा गेंद को ड्राइव किया थ्रू द लाइन खेलते हुए, अच्छा बैकअप था मिड ऑन पर, नीलेश माते थे वहां पर, दूसरी की तमन्ना, और यहाँ पर गेंद को कहां पर फेंका। ज्यादा जोश कभी काम नहीं आता, होश का भी होना बेहद जरूरी होता है, और यहाँ से मिलकर 2 रन का इजाफा होता हुआ। दोनों टीमें युवाओं से सजी मैदान पर है, दोनों के अंदर जोश, जुनून, जज्बा, ताकत, नजाकत और जीतने की प्यास हम देख पा रहे हैं। लेकिन ये मुकाबला जितना आसान दिख रहा है उतना है नहीं मैदान के ऊपर, क्योंकि जो दिखता है वो कभी होता नहीं है। मजा आएगा खेल का। ये मुकाबला मैं दावे के साथ कहूंगा कि ये मुकाबला अंतिम चरण में आएगा, और दर्शकों की रूह कांपेगी मैदान के ऊपर। इस बीच अगली गेंद, पटकी भी गेंद, यहाँ पर कंट्रोल पुल स्ट्रोक दिखाती हुए 1 रन जरूर मिलेगा। दूसरी की तमन्ना करेंगे, लेकिन इनकार किया सुएक मात्र की रफ्तार से आते हुए, और यहां से मिलेगा 1 रन का इजाफा होता हुआ। पहले गेंद पर चौका, उसके बाद 5-4 गेंदी फेंकी गई, लेकिन इसके बाद एक भी चौका, एक भी छक्का नहीं नजर आया। कितनी शानदार वापसी की गेंदबाज ने अपने बलबूते के ऊपर, लाजवाब वापसी। मजा आएगा खेल का। टीम का स्कोर यहाँ पर 8 बनता हुआ। अंतिम गेंद होगी इस ओवर की P1 की। कितने रन बरसेंगे ऋतिक स्टाकेन पर, जो आरंभिक बल्लेबाज
बनकर आए थे, खींच लिया गेंद को पूरी तरह से और गेंद जा रही काउकर के ऊपर से, पहला छक्का ऋतिक के बल्ले से। निमंत्रण स्वीकारून इथे दमदार एंट्री होत आहे। रायगड, ठाणे, नवी मुंबईमध्ये अतिशय ज्यांचं नाव आदराने घेतला जातो असे प्रेमशेठ पाटील वाकलन यांचे सुपुत्र की कुशल नेतृत्वाची पालखी समर्थपणे पेलणारे, कर्तृत्वाच्या अस्मानतात गरुड घेणारे आणि दातृत्वाच्या मंदिराच्या शिखरावर विराजमान होणी निष्ठेचे दिव्यत्व सिद्ध करणारे नयन पाटील वाकलन यांचं इथे आगमन झालेलं आहे। त्यांचं आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं श्री गणेश क्रिकेट संघ वलभ, सरपंच, उपसरपंच, चषक क्रिकेट स्पर्धेचे आमचे दमदार ऑर्गनायझर भोलेनाथ शेठ पाटील, राजूदादा पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने नयन प्रेम पाटील वाकलन आपलं सरसे स्वागत आहे। स्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम। पहले ओवर का खेल समाप्त हुआ, टीम का स्कोर है 14 रन। जब बल्लेबाज की थी अमन ब्रिगेड वलवल टीम ने, उनका स्कोर था 8 रन। रंजन टीम का स्कोर है 14 रन। मजा आएगा खेल का। अब जीत के लिए 39 रनों की आवश्यकता बची भी 18 गेंदों में, यानी कि 13.00 के अवसर से रन बनाने लाजमी होंगे। गेंदबाजी में परिवर्तन, रत्नदीप चौधरी आते हुए गेंदबाजी में। हालांकि पहले ओवर का खेल इस प्रकार रहा, पहले गेंद पर चौका, अंतिम गेंद पर छक्का और बीच में मिले 4 रन। कुल मिलाकर 14 रन टीम का स्कोर। ओवर की शुरुआत गेंदबाजी में तब्दीली, एज लगी, गेंद बिट्टू के पीछे, शानदार फील्डिंग। विशाल ने यहां पर गेंद को फील्ड किया, बिल्कुल 3 रन अपने टीम के लिए बचाते हुए और यहां से मिलेगा 1 रन का इजाफा होता हुआ। मजा आएगा खेल का। 13.0 के अवशेष से बनाने, क्योंकि हर गेंद के ऊपर 2 से अधिकतम रनों की आवश्यकता है। यहां पर आरसीसी यानी कि एसीसी बिल्कुल रंजन टीम को। मजा आएगा खेल का। जैसे खेल आगे बढ़ेगा वैसे इस मुकाबले का लुत्फ बढ़ेगा और दिलचस्प मुकाबला होगा और हम दावे के साथ कहेंगे ये मुकाबला बड़ा होने की बिल्कुल आशा हम कामना करते हैं। पटकी भी गेंद थी, ऑन द राइज खेला गेंद को, खिलाड़ी वहां पर मौजूद, सुयोग माते गेंद के नीचे, आसान सा कैच। ऋतिक के पारी का खात्मा, पहला विकेट मैदान के ऊपर से बाहर निकलता हुआ। जिस ऋतिक ने पहले गेंद पर चौका लगा, इससे पहले छक्का लगा, उनके पारी का खात्मा, अनमोल विकेट मैदान के ऊपर यजीज है। सन्माननीय दुंद्रे विभागातील नेरे इंडी विभागातला एक दमदार फलंदाज संजय माली जावई परिवाराचं आगमन झालेलं आणि त्यांच्या समवेत विश्वास पालकर या आमचे डेव्हिड वॉर्नर म्हणून परिचित आहेत। विश्वास, आपले स्वागत आहे। ओ टू कमेंट्री बॉक्स। 8 गेंदों में टीम का स्कोर है 15 रन। जीत के लिए 53 का लक्ष्य मैदान के ऊपर। सुपर 12 का मुकाबला, सुपर 6 क्वालिफाई के मुकाबला, दोनों टीमों में काबिलियत कूट कूट कर भरी है, लेकिन मुकाबला कौन सी टीम जीत का परचम लहराएगी इसके लिए होगी चर्चा मैदान के ऊपर। दर्शकों में चर्चा का विषय बनेगा मुकाबला। कुल मिलाकर 8 गेंदों का खेल समाप्त हुआ और जीत के लिए समीकरण बनेगा 16 गेंदे। अब 38 रनों की अभी भी दरकरार है। मजा आएगा खेल का। रत्नदीप जिन्हें पहले गेंद पर विकेट चटका मैदान के ऊपर, पहली गेंद अच्छी थी, दूसरी गेंद पर विकेट चटका। अब सेकंड पर बल्लेबाज राज पाटिल आते हुए। मजा आएगा खेल का। पसीने से दरबदर करेगा मुकाबला, इतना आसान नहीं है इस मुकाबले को जीतना दोनों टीमों के लिए। बल्लेबाज तैयार नहीं है, मिट्टी लगाएंगे, ग्रिप को मजबूत करेंगे। हालांकि ठंडी का माहौल है और मॉइस्चर आता है हाथों में और वही कारण है आज की बड़ी रात है, जश्न की रात है, कयामत की रात है। 48 टीमें कुल मिलाकर शरीक हो चुके हैं, लेकिन कौन बनेगा चैंपियन आज ढूंढेंगे उसका जवाब। पिछले 5 रातों से जवाब ढूंढने की कोशिश कर रहे हैं। वाह भाई वाह, रफ्तार में गिरफ्तार कर दिया राज को। क्या रफ्तार है मैदान के ऊपर, रफ्तार ने गिरफ्तार किया राज को। दूसरा विकेट, 15 पर दूसरा विकेट। कॅश प्राइज आणि समालोचन ग्रुपसाठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज त्यांच्या वतीने
इथे जाहीर करण्यात आलेलं आहे त्यांचा आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करतो. लाजवाब गेंदबाजी रत्नजीत चौधरी की, बहुत ही शानदार गेंदबाज करते हैं. पिछले 3 गेंदों में 2 एवं सदमे दे मैदान के ऊपर. ऋतिक के पारी का खात्मा किया, राज के पारी का खात्मा किया पर अब नए बल्लेबाज मैदान के ऊपर आते हुए रोहन पाटिल और सौरभ पाटिल दोनों भाई भाई मैदान के ऊपर. अब कमान किस प्रकार संभालेंगे. रोहन जैसी मैदान पर गेंद का परीक्षण किया, जांच की उन्होंने, देखना क्या कुछ कर पाएंगे मैदान के ऊपर. तारीफ करूंगा मैं रत्नदीप की, क्या लाजवाब गेंदबाजी की, क्योंकि पहले ओवर में 14 रन के बाद उनके ऊपर काफी बड़ी जिम्मेदारी थी. जीत के लिए 53 का लक्ष्य है और कुल मिलाकर 9 गेंदों का कैच समाप्त हुआ. 9 गेंदों में 15 रन, विट्टी गिरी यहां से 2, 53 का लक्ष्य मैदान के ऊपर. मजा आएगा खेल का. इस बीच ये गेंद, ओ लाजवाब गेंदबाजी. इस गेंदबाज का भविष्य मैं कहूंगा बिल्कुल अच्छा होगा मैदान के ऊपर. क्या गेंदबाज कर रहे हैं, शोल्डर का इस्तेमाल कर रहे हैं, कद का इस्तेमाल कर रहे हैं. उनकी कद की बात करेंगे तो 5.5 फीट की कद है और जी गेंद को जब डिलीवर करते हैं तो 6.5 फीट से भी गेंद को ज्यादा डिलीवर करते हैं मैदान के ऊपर. ये होनी चाहिए नजाकत. ये आपके कद का इस्तेमाल करते हुए, शोल्डर का सही इस्तेमाल करते हुए और बल्लेबाज को जकड़ में रख दिया मैदान के ऊपर. पिछले 4 गेंदों में 1 ही रन मिला और 2 विकेटें गिरी. इस बार भी गेंद आंखों से ओझल हो रही है, नजर नहीं आ रहे. क्या लाजवाब गेंदबाजी महागुरु. और काफी कम उम्र में गेंदबाज, जिस गेंदबाज ने 5 गेंदें फेंके और विकेटें प्राप्त की 2 और रन दिया केवल 1, इससे बढ़िया गेंदबाजी कहां देखने को मिल सकते हैं. वाह भाई वाह, लाजवाब गेंदबाजी. बीच मैदान के ऊपर सटीक लाइन पर गेंदबाज करते हुए, अनुशासित गेंदबाज करते हुए, गति को प्रदान करते हुए और साथ साथ किफायती गेंदबाज करते हुए लाजवाब गेंदबाजी. अंतिम गेंद इस ओवर की. गेंदबाज फिर एक बार तैयार, पटकी भी गेंद, दिशा दी गेंद को ऑन द, यहां पर अप खेला गेंद को और सही दिशा दिया पर गेंद के गति का इस्तेमाल किया. गेंद सीमा पर, शानदार चौका. लढत असणार आहे परी आर्शेल 11 मुरबी अर्थात उमेश भोईर खिडूपाडा यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. तर एका बाजूला धारावी क्रिकेट संघ नवी मुंबई, दोन्ही संघाच्या संघनायकांना आमच्या श्री गणेश क्रिकेट संघ वलप यांच्या वतीने शेवटचा पुकार आहे. हे षटक संपण्यापूर्वी तुम्हाला आमच्या टॉस कक्षमध्ये येणं अत्यंत गरजेचं आहे, अन्यथा जो संघ उशीर राहील त्या संघाला इथे दंडित केलं जाईल. ओ टू कमेंट्री बॉक्स मच्छिंद्र पाटील सर. पहले ओवर में 14 रन, इस ओवर में मैच 5 रन. अब मजा आएगा खेल का. 12 गेंदे जीत के लिए 34 की आवश्यकता. 12 गेंदे और 34 की आवश्यकता, यानी हर ओवर में 17 की आवश्यकता मैदान के ऊपर. 17 का खतरा मंडरा रहा दोनों टीमों के ऊपर, लेकिन जीत किसके पक्ष में आएगी, जीत का परचम कौन लहराएगा और जीत किसके दरवाजे पर दस्तक देगी. आइए सुनते हैं अगली कहानी. 12 गेंदे और जीत के लिए 34 की आवश्यकता. लाजवाब आयोजन. सरपंच उप सरपंच ट्रॉफी का बहुत ही शानदार, ये लंबा कभी न भूलने वाला ये शानदार सफर मैदान पर जारी होता हुआ. जीत के लिए 12 गेंदे, अब 34 की आवश्यकता. पहले ओवर में मिले 14 रन, दूसरे ओवर में मिले 5 रन, कुल मिलाकर टीम का स्कोर 19 और जीत के लिए 12 गेंदे, अब 34 की आवश्यकता. गेंदबाज तैयार, मनीष पाटिल. स्ट्राइक एंड पर सौरभ पाटिल, नॉन स्ट्राइक पर रोहन पाटिल, कमेंट्री बॉक्स में मच्छिंद्र पाटिल. सब पाटिल पाटिल चलेंगे मैदान के ऊपर और आयोजक भोलानाथ पाटिल और हमारे राजेश जी पाटिल. और के शुरुआत होती है, गेंद को जाने दिया, जानते कि गेंद इस समय वाइड हो सकती है. गेंद टप्पा करने के बाद किसी स्कीड हुई क्योंकि शबनम गिरी हल्की सी. और ये देखिए दिखाया जा रहा है पर हमारे सैंडी को. वाह भाई वाह सैंडी, आज काफी मुस्कान है चेहरे पर, जो अपनी मदोश करने वाले संगीत से रात को और रंगीन और जवान बना देते हैं. ये हमारे डीजे मास्टर, ये हमारे कमेंट्री बॉक्स. स्वागत है आपका भी. जीत के लिए 11 गेंदे, 12 गेंदे, 33 की आवश्यकता. ओ पटकी भी गेंद थी, क्रॉस बैट खोलने की कोशिश, सौरभ को बीट किया. सौरभ के बल्ले से एक भी चौका अब तक छक्का नहीं है, जबकि ऋतिक ने एक छक्का चौका लगाया, लेकिन इसके बाद रोहन ने चौका लगा मैदान के ऊपर. अब समीकरण मुश्किल हो रहा है. 11 गेंदे और 33 की आवश्यकता. हर गेंद मैदान के ऊपर तूफान मचा रही है, हर गेंद मैदान के ऊपर नए सवाल खड़ा कर दिए, उनके जवाब ढूंढेंगे. 11-33, लेकिन इस बार गेंद से कनेक्टेड नहीं है. खिलाड़ी वहां पर मौजूद. आशीष पारी गेंद के नीचे, आसान सा कैच मैदान के ऊपर. एक और विकेट का नुकसान, लगातार विकेटों का नुकसान मैदान के ऊपर. मानो रनों का सिलसिला थम चुका है, विकेटों का सिलसिला जारी हो चुका है. अब समीकरण बनेगा 10 गेंदे, 33 की आवश्यकता.
33 की आवश्यकता। पहले ओवर में ऐसा लगा कि अरुण क्रिकेट क्लब रोहिंजन आगे बढ़ेगी, लेकिन दूसरे ओवर में पर्दाफाश किया रत्नदीप ने। क्या लाजवाब गेंदबाज की, उन्होंने 2 सफलता चटकाई और विकेटें उन्होंने 2 देकर केवल 5 रन दिए और वहां से टीम को अपने आगोश में कर दिया मुकाबले को। लेकिन अभी भी मुकाबला ऑन है, अभी भी कुछ भी बन सकता है, बिगड़ सकता है। अब आएगा खेल का मजा। नए बल्लेबाज मैदान पर आते हुए संकेत पाटिल, साथ ही बैगे रोहन का 10 गेंदें बची है और 33 की आवश्यकता। जीज बल्लेबाज ऋषिकेश चौधरी ने पारी में 15 गेंदों में 41 रन की धुआंधार नॉट आउट पारी के लिए उन्हीं के बलबूते पर 52 रन बनाए इस मैदान के वॉलीबॉल टीम ने और जीत के लिए 53 का लक्ष्य रखा है रोहिंजन टीम के सामने, जो कि इस मैदान के ऊपर हल्का सा दबाव महसूस कर रही है। दबाव तंत्र का इस्तेमाल करते हुए गेंदबाज, मजा आएगा खेल का। 10 गेंदे 33 की आवश्यकता। पटकी भी खेलती, कंट्रोल पुल्स करना चाहते थे, लेकिन इक्का दुक्का से काम नहीं चलने वाला है। 1 रन जरूर मिलेगा। स्ट्राइक में ला पर रोहन को मिलाकर खड़ा कर दिया और यहां से मिलेगा 1 रन की एक इजाफा। 9 गेंदे, अभी भी 32 रन की आवश्यकता है, लेकिन आने वाली 3 गेंद काफी अनमोल होगी इस मुकाबले के लिए, जो कि पर्दाफाश कर सकती है। आने वाले 3 गेंद के ऊपर 1-2 बड़े शॉट आएंगे तो मुकाबला बैलेंस होगा। तो यानी कि देखना आने वाले 3 गेंद में क्या कुछ कर पाते गेंदबाज। लाजवाब गेंदबाजी मनीष पाटिल की भी, कंट्रोल गेंदबाजी, अनुशासित गेंदबाजी। बल्ले का मुंह खोल दिया, गेंद सीमा पार, कोई मौका नहीं यहां पर और ये आर पार की लड़ाई, सीमा पार 6 रन। और 26 रन की आवश्यकता। आने वाले एतवार को हमारा 26 जनवरी प्रजासत्ताक दिन, जो कि 76 वर्ष सालों में हम मनाएंगे और 26 जनवरी के आंकड़े को याद करने वाला ये आंकड़ा मैदान के ऊपर। 8 गेंदे 26 की आवश्यकता। इस मुकाबले के बीच में दुआ बनकर खड़े रोहन, क्योंकि इसमें काबिल थे, कभी भी मुकाबले का पर्दाफाश करने की क्षमता रखते खिलाड़ी। देखना क्या कुछ होगा। अब गेंदबाज को दबाव में लाकर खड़ा कर दिया। जिस गेंदबाज ने अब तक तबाही मचाई थी गेंदबाजी में, उस गेंदबाज के ऊपर हल्ला बोल कर दिया। 8 गेंदे और 26 की आवश्यकता। मजा आ रहा है खेल का। स्लो ओवर गेंदबाजी, इसी के लिए जाने जाते ये चालाकी मैदान के ऊपर, और इस चालाकी में रोहन का पर फांस लिया, क्योंकि गेंदबाज ने स्लो ओवर गेंद डाले और बल्लेबाज को चकमा दिया। जानती कि रोहन बड़े शॉट की तलाश में, और उस बड़े शॉट की तलाश में इस गेंदबाज को यहाँ पर बीट किया। ये है यहाँ पर रणनीति का हिस्सा। आप समीकरण मुश्किल दौड़ता जा रहा है। 7 गेंदे और 26 की आवश्यकता। आने वाले अंतिम गेंद इस ओवर की यदि छक्का लगेगा तो 20 रहेंगे तो मुकाबले में मजा आएगा। इक्का दुक्का से आएंगे तो फिर वॉलीबॉल टीम दबाव तंत्र का इस्तेमाल करेगी और रोहिंजन टीम को यहां पर दबोचने की कोशिश की जाएगी मैदान के ऊपर। 7 गेंदे 26। जिस ने इससे पहले छक्का लगा और शानदार वापसी के मैदान के ऊपर गेंदबाज की। और ये देखिए बहुत ही आसानी के साथ हल्के हाथ से खेला हुआ शॉट था। रोहन स्ट्राइक लेना चाहते थे और का हुआ समापन। आप समीकरण बची हुई 6 गेंदे और 25 रन की आवश्यकता। अंतिम ओवर में सचिन कोड़ी के रन बरसे थे, रुपेश पाटिल के 23 रन बरसे थे और सचिन कोड़ी के ओवर में 12 रन बरसे थे। और पिछले ओवर के रन अब यहाँ पर चेसी में खड़े हो चुके हैं। अब समीकरण बनेगा 6 गेंदे 25 की आवश्यकता। क्या इस मुकाबले में यहाँ पर अरुण क्रिकेट क्लब रोहिंजन वापसी कर पाएगी या फिर अमन ब्रिगेड बल्लेबाज, जिस बल्लेबाज ऋषि चौधरी के बलबूते पर 15 गेंदों में 41 रन बनाए, क्या वो टीम जीत का परचम लहराएगी? कौन जीतेगा कौन हारेगा, चर्चा तो बनी रहेगी, क्योंकि पिछले कई रातों से प्रतियोगिता की चर्चा हो रही है। और चर्चा में यहाँ पर बिल्कुल हम आपको याद दिलाएंगे कि आज की ट्रॉफी कौन उठाएगा, इसका जवाब ढूंढेंगे हम रात के 2 या 2:30 बजे की बिल्कुल संभावना है। अब 6 गेंदे 25 की आवश्यकता। किस गेंदबाज का इस्तेमाल करेंगे? विकल्प कप्तान के सामने किस अपने तरकश के तीर को कमान पर लाकर खड़ा कर देंगे और कौन से गेंदबाज का इस्तेमाल करके इस मैदान के ऊपर तहलका और तबाही मचा देंगे। आप समीकरण बनेगा 6 गेंदे 25 की आवश्यकता। अभी भी मुकाबला ऑन है मैदान के ऊपर। देखना क्या कुछ कर पाएंगे रोहन। मैंने पहले ही जिक्र किया था कि इस मुकाबले के हार और जीत के बीच में खड़ा दुआ बनकर और ये रोहन पाटिल ये कर सकते हैं मैदान के ऊपर, लेकिन क्या गेंदबाज क्या कर पाएंगे? गेंदबाजी में तैयार मनीष पाटिल के ओवर के समाप्ति के बाद नए ओवर का शुरुआत सुयग मात्रे। देखना क्या इत्तेफाक की बात है, नाम सुयग है, अरे बड़ा इत्तेफाक है मैदान के ऊपर। देखना आ देखिए जरा किसमें कितना दम है। 6 गेंदे 25 की आवश्यकता। आज के बड़े मुकाबले खेले जाएंगे क्योंकि सभी जीतने वाली टीम मैदान पर खेलेगी, इसलिए मैंने कहा था कि आज की रात कयामत की रात और आज की रात जश्न की रात है। ये देखिए यहाँ पर इक्का दुक्का से काम तो चलेगा नहीं है। गेंद जा रही है पर लेटकर खेला खिलाड़ी वहां पर मौजूद थर्ड मैन के ऊपर
भारतीय वहां पर 2 रन जरूर मिलेंगे। आप समीकरण तब्दील होगा, बची हुई गेंदें 5 और जीत के लिए 23 रन की आवश्यकता, यानी कि आप हर गेंद में आपको 5 से भी अधिक रनों की आवश्यकता मैदान के ऊपर। इस मुकाबले में जो दूसरा ओवर रत्नदीप ने फेंका वो करवट बदलने वाला था, क्योंकि उस ओवर में 5 ही रन मिले और उन्होंने 2 सफलता अर्जित की, अनमोल सफलता। इसी उस मुकाबले में जिस तरह से जान डालनी चाहिए थी उसी अंदाज में गेंदबाज की अब ये मुकाबले में जान डाल चुके वलवल टीम। इस बीच ये गेंद पटकी भी गेंद थी, खेल दिया इस गेंद को डिप करके निशान में, खिलाड़ी मौजूद लेकिन बन गए दर्शक, गेंद सीमा पार, शानदार छक्का। 4 गेंदे 17 की आवश्यकता, 17 का खतरा अभी भी मैदान के ऊपर। क्या मुकाबला खेला जाए दर्शकों के बीच मैदान के ऊपर। हाँ भी मुकाबला रंगीन और संगीन मता नजर आ रहा है, मजा आ रहा है मुकाबले में। वाह भाई वाह, लाजवाब मुकाबला। आपकी बार ड्राइव किया, गेंद को एक रन पूरी की, तेजी से दूसरी की तमन्ना होगी, रन पलटे यहाँ पर, लेकिन खिलाड़ी वहां पर मौजूद तू मैं, और ये किस्मत के आधार के ऊपर तीसरे अंपायर को बिल्कुल रेफर किया, यानी मामला जाएगा थर्ड अंपायर में, यानी कि सुप्रीम कोर्ट में मामला दर्ज किया जाएगा। देखना रोहन की जान खतरे में, रोहन डेंजर इन में। यदि यहां से रोहन का विकेट गिरता है तो यहां पर अनमोल विकेट वलवले के लिए, यदि बचते तो यहां पर संजीवनी बनेगा रोंजन टीम के लिए। लाजवाब मुकाबला। हमारे सबके लाडले चेहरे सरपंच उप सरपंच ट्रॉफी, यानी कि हमारे सबके लाडले चेहरे राजेश जी पाटिल और हमारे बोलना शेट, इनके माध्यम से चलती हुई शानदार प्रतियोगिता, बहुत ही चर्चा प्रतियोगिता की। हर शहर, हर नगर, हर गांव, हर चौराहे पर सिर्फ एक ही चर्चा, सरपंच उप सरपंच ट्रॉफी वल्लभ की जो ट्रॉफी खेली जाती है, हमेशा सुर्खियों में रहने वाली प्रतियोगिता। और यहाँ पर नॉट आउट है, यानी कि समीकरण तब्दील होगा मैदान के ऊपर। 3 गेंदे और 15 की आवश्यकता। अभी भी कौन सी भी टीम महफूज नहीं मैदान के ऊपर, लेकिन आने वाली गेंद तय करेगी कि कौन सी टीम मैदान के ऊपर जीत का परचम लहराएगी। 3 गेंदे 15 की आवश्यकता। आने वाली गेंद काफी अनमोल गेंद है जो कि पर्दाफाश करने वाले इस मुकाबले की गेंद होगी। इस बीच ये गेंद आपकी दफा, गेंद को खेल दिया बिल्कुल इसके रब्ते विकेट, खिलाड़ी वहां पर मौजूद है। मनीष ने 1 रन पूरा किया, दूसरी की तमन्ना, रोहन स्ट्राइक लेना चाहते हैं, लेकिन स्ट्राइक लेके क्या होगा मैदान के ऊपर, और ये स्ट्राइक आपको दी नहीं जाएगी, ये अंपायर बताते हुए। अब उम्मीद काफी कम है, अब बची हुई गेंदें 2 और जीत के लिए 14 रन की आवश्यकता, यानी कि अमन ब्रिगेड वलवल टीम यहां पर महफूज है, क्योंकि 2 गेंद में 2 छक्के भी लगेंगे तो टीम के स्कोर में 12 रन आएंगे, लेकिन 14 नहीं आएंगे। और कंपल्सरी चेसिंग प्रतियोगिता के नियमों के तहत, यानी कि यह मुकाबला वलवल टीम के बाजू में यहां पर आ चुका है। लेकिन कोई चमत्कार यदि यहां पर होता है, कभी नो बॉल आता है, कभी फुल टॉस के ऊपर बीमर आते हैं, तो कुछ बन सकता है, अन्यथा यह मुकाबला वलवल टीम अपने अवकाश में कर चुकी है। यहाँ पर मजा आया खेल का, बहुत ही बड़ा मुकाबला हुआ, क्या मंजर है। और आज की इस रात का, सुहानी रात का, सुहाने सफर में हम आपके साथ हैं। बने ना हमारे साथ, देखते रहना सरपंच उप सरपंच ट्रॉफी 2025 का ये शानदार सफर। गेंदबाज तैयार, 2 गेंदे और समीकरण बनेगा अब 14 रन की आवश्यकता। ये गेंद फिर एक बार लाजवाब आपसे सुयोग की, और यहां से ये गेंद निकल चुकी है फाइनल कंडीशन में, अब जान निकल चुकी मुकाबले से। अब ये मुकाबला समय की औपचारिकता से बचा मुकाबला, जान निकल चुके हैं, अब ये बेजान हो चुका है मुकाबला, केवल रस्म निभाई जाएगी जो कि 1 गेंद की बाकी है। 1 गेंद जीत के लिए 13 की आवश्यकता। 40 रन अब तक बनाए रोंजन टीम ने, कुल मिलाकर 23 गेंदों में, जबकि उनको 24 गेंदों में 53 बनाने थे। और ये अंतिम गेंद इस ओवर की, यानी कि 17 की। और ये गेंद अभी भी खतरा है, वाइड का इशारा। 1 गेंद 12 की आवश्यकता। आने वाली गेंद यदि नो बॉल बीमर हो, उसके बाद छक्का बिक्का लगे तो कुछ बन सकता है, यानी कि चमत्कार के ऊपर ही मुकाबला जीता जा सकता है। यानी कि 1 गेंद आप समीकरण बनेगा 12 की आवश्यकता। मजा आया मुकाबले में, बहुत एंटरटेनमेंट हुआ, काफी रोमांचक मुकाबला हुआ अंतिम चरण में। लेकिन रत्नदीप चौधरी की तारीफ करूंगा जिन्होंने दूसरा ओवर फेंका, मैच 5 रन दिए। यस, ये गेंद सीमा पार नहीं हो सकती, और यहां से रोंजन टीम का इस प्रतियोगिता से अलविदा करना तय हो चुका है। जीतने वाली टीम को बहुत बहुत बधाई। रोंजन टीम 8 लाख चलेंगे महागुरु के पास। तर थँक्स मच्छिंद्र परिसर इथे आगमन झालेलं आहे। यज्ञ जीवन ठाकूर मुरबी, यज्ञेश्वर ठाकूर, कमलाकर ठाकूर, जयदास भोईर, सचिन ठाकूर, महेश नावडेकर आणि सरोज भोईर, तुम्हा सर्वांचं मनपूर्वक सरचे स्वागत आहे। सोमनाथ मात्रे
माजी उपसरपंच बेलपाडा आणि कमलाकर चिखलेकर वलवली यांचं आगमन झालेलं आहे. आपण व्यासपीठावर यावं. नाणेफेक किती केली जाईल या दोन्ही संघाच्या संघनायकांच्या दरम्यान? नाणेफेक किती केली जाणार आहे आणि नाणेफेक करण्यासाठी आम्ही इथे आमंत्रित करतो आदित्य, आमचे ऑर्गनायझर आहेत आदित्य पाटील यांचं निमंत्रण स्वीकारून नयन पाटील वाकलन इथे उपस्थित आहेत. नयन यावं आपण. नयन पाटील, प्रेमशेठ पाटील